मित्र जय हिंद, वंदे मातरम. मी माजी सैनिक जनसेवक तुकाराम डफल, सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष. हे एक सकाळ न्यूज वाचली की दुःखित ठिकाणी झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सेना, आतंकवाद्यांना मारण्यासाठी सेना, त्याचप्रमाणे दुर्गम इलाक्यामध्ये लढाई करण्यासाठी सेना, कारगिलसाठी सेना, प्रत्येक ठिकाणी लढाईमध्ये सेना, प्रत्येक ठिकाणी सेनेचा वापर केला जातो. परंतु ह्याच माझ्या माजी सैनिकांना आणि माझ्या शेतकरी बंधूंना आणि बाकीच्यांना ह्या भारतामध्ये मानसन्मान दिला जात नाही. तर मला सांगा, प्रत्येक ठिकाणी सेनेचा वापर जर करण्यात येत असेल तर त्या सेनेला पण इज्जत दिली पाहिजे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, आता जे काही नेटचे पेपर लीक झाले, हे लीक झालेले पेपर घेण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी, धर्मेंद्र जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनीसुद्धा आता मान्य केले आहे, हे पेपर जर लिकेज करायचे नसतील तर ॲक्च्युली सेनेला त्या ठिकाणी ड्युटीला बोलवलं पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सेना असा एक भाग आहे, या सेनेमध्ये इनामदारी वफादारीने देशाशी संरक्षण केलं जातं आणि देश हितासाठी काम केलं जातं. तुटपुंजा पेन्शनवर, तुटपुंजा पगारावरसुद्धा सेना आपली हिंमत मेहनत हारत नाही आणि इनामदारी वफादारीने काम करत जर असेल आणि याचा मान सन्मान ह्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये जर माझ्या माजी सैनिकांना, वीरपत्नींना, वीरमातांना भेटत नसेल, याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट काही नाही. म्हणून एक सांगू इच्छितो, पुन्हा सेनेचा फक्त कामापुरता वापर करू नका. तर ज्यावेळेस माझे जवान शहीद होतील, त्या जवान शहीद झाल्यानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी जे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे आले पाहिजेत असं मला वाटतं. कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेनेचा जवान हा आपल्या फॅमिली मुलांना सोडून लांब राहतो. इनामदार वफादार ड्युटी जर करत असेल तर सेनेला मान सन्मान देणं हे काय आहे, दुसऱ्या देशाचं काम नाही तर भारत देशाचं काम आहे. म्हणून तुम्ही सगळ्या राजकारणांना एक विनंती करीत असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेनेचा जर उपयोग करायचा असेल तर तुम्ही सेनेचा आदर, मान सन्मान वाढवायचा प्रयत्न करीत जा. म्हणजे कितीतरी जवान ड्युटी वाचताना त्यांच्या घरी कितीतरी प्रॉब्लेम होतात. कोण गावगुंड, कोण दादागिरी करून त्यांच्या शेतावर कब्जा करतो, कोण त्यांना नाहक त्रास देतो, असे काही बरेच उदाहरणं माझे घेतात. म्हणून एक विनंती करेल की तुम्ही जर सेनाविषयी जर विचार करत असाल, पॉझिटिव्ह विचार करत असाल तर सेनेला इज्जत मान सन्मान देण्यासाठी तुम्ही जागृत राहावे. आणि सैनिक समाज पार्टी जर महाराष्ट्रात सत्तेत जर आलीत तर 100% माझ्या जवानांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, वीरपत्नींना न्याय देण्यासाठी दिवस रात्र आम्ही प्रयत्न करणार. एवढं सांगतो. जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू.